दर्शको, आज आपण आलेलो आहोत सतलोक आश्रम दवळपुरी येथे दिनांक 6-7 सप्टेंबर रोजी होणाऱ्या महासंगमाच्या आज इथे प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहे। सतलोक आश्रम दवळपुरी इथून ही प्रचार रॅली आता निघत आहे। संत रामपालजी महाराज यांचा 75वा अवतरण दिवस इथे 6-7-8 सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येत आहे। त्याची ही प्रचार रॅली आता इथून सुरू होत आहे। दवळपुरी गावापासून पारनेर तालुक्यापासून ते टाकळी ढोकेश्वर या रस्त्यामार्गे ही रॅली पुन्हा एकदा आश्रममध्ये येऊन थांबणार आहे। तर दर्शको, आपण पाहू शकता प्रचार रॅलीला इथे सुरुवात झालेली आहे। आपल्या पाठीमागे किती मोठ्या संख्येने 2 व्हीलर आहेत आणि त्यांच्या पाठीमागे 4 व्हीलर सुद्धा आहेत। झेंडे लावलेले आहेत प्रत्येक गाडीवरती, सत्साहेब या झेंड्यांवरती लिहिलेलं आहे। तर दर्शको, आपण माझ्या पाठीमागे पाहू शकतात प्रचार रॅलीला सुरुवात झालेली आहे। खूप मोठ्या प्रमाणात 4 व्हीलर इथे आहेत, ज्यांच्यावरती संत रामपालजी महाराजांचा जो वाक्य आहे, दरवेळेस ते नमस्कार करताना सत्साहेब असं म्हणून त्यांचे अनुयायी संबोधतात। त्या सत्साहेबचा झेंडा इथे प्रत्येक गाडीवरती लावण्यात आलेला आहे। मोठ्या प्रमाणात ही प्रचार रॅली इथून आश्रमापासून ज्याची सुरुवात झालेली आहे आणि संपूर्ण गावात आता ही रॅली या समागमाचा प्रचार करणार आहे। दर्शको, आपण पाहू शकतात की महिलाही जे अनुयायी आहेत संत रामपालजी महाराजांचे, त्यांनी प्रचार सेवेमध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग घेतलेला आहे। आपण पाहू शकतात त्यांच्या हातात पॅम्पलेट्स आहेत। या पॅम्पलेटमध्ये हा जो येणारा समागम आहे त्या समागमाचं इन्व्हिटेशन आहे। थोडक्यात तो समागमात काय काय कार्यक्रम होणार आहे, विशाल भंडारा, 3 दिवसीय अखंड पाठ, त्यानंतर हुंडामुक्त विवाह यासारखे विविध कार्यक्रम या समागमामध्ये होणार आहे। त्याची ही प्रचार सेवा आता दवळपुरी गावात पोहोचलेली आहे। या ठिकाणी आता दवळपुरी गावाचा जो चौक आहे तिथे मोठ्या प्रमाणात संत रामपालजी महाराजांचे अनुयायी ही प्रचार सेवा करत आहे। आपण पाहू शकतात की महिला अनुयायी सुद्धा मोठ्या प्रमाणात इथे उपस्थित आहेत। मोठ्या प्रमाणात त्यांनी यात सहभाग घेतलेला आहे। दर्शको, आपण पाहू शकता की मोठ्या प्रमाणात महिला अनुयायी आता इथे उपस्थित आहेत। त्यांनी या प्रचार सेवेमध्ये सहभाग घेतला। सोबतच भक्त समुदाय सुद्धा उपस्थित आहे। दर्शको, आपल्यासोबत एक व्यक्ती इथे उपस्थित आहेत, त्यांना संत रामपालजी महाराजांबद्दल काही व्यक्त करायचं, तर ते आपल्यासोबत काही चर्चा करणार आहेत। सर, आपलं नाव? ओंकार तांबे। आपण काय करतात? मी शेती करतो। सर, तुम्ही काय सांगाल? तुमच्या गावाजवळ दवळपुरी गावाजवळ एक आश्रम झाला आहे, सतलोक आश्रम दवळपुरी, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? आणि आता येणाऱ्या तारखेला कार्यक्रम आहे तिथे, त्याबद्दल जरा आम्हाला सांगा। आता आमच्या ढवळपुरी शेजारच्या ढवळपुरी गावामध्ये जे संत रामपालजी महाराज यांचे जे आश्रम झाले, त्या आश्रम झाल्यापासून आमच्या ढवळपुरी गावाला किंवा शेजार पाजारच्या सगळ्या वाड्या वस्त्यांना गावांना एक भक्ती करण्याचं जे एक आपण थोडक्यात म्हणू शकतो जे साधन म्हणजे कसं असतं, काही खेड्याकडल्या लोकांना काही माहीत नसतं थोडक्यात, तर एक तिथं आश्रमामध्ये एक सर्वांना माहिती दिली जाते देवाची भक्ती कशी करायची किंवा देवाला आपल्यावरती प्रसन्न कसं करायचं, ह्या ज्या गोष्टीचा जे उपक्रम चालू आहेत, म्हणजे सगळ्यांना हे एक आपल्या धर्माकडे नेण्याचं काम जे चालू आहे ते एकदम योग्य आणि सरळ चालू। सर, हा जो कार्यक्रम होणार आहे दवळपुरी आश्रममध्ये, सतलोक आश्रम दवळपुरी येथे 6-7-8 सप्टेंबर रोजी, त्या कार्यक्रमात तुम्ही येणार का? आणि तुमचे जे कोणी शेजारी असतील, तुमचे जे कोणी नातेवाईक असतील, त्यांना तुम्ही सांगाल का? 6-7-8 सप्टेंबर रोजी जो रामपाल महाराजांचा जो कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमाला मी स्वतः येणार, माझी फॅमिली येणार, माझ्याच्याने जेवढं शक्य होईल तेवढ्या लोकांपर्यंत मी पोहोचणार आणि प्रत्येकाला सांगणार का ह्या आश्रमाचा किंवा ह्या संत रामपाल महाराजांचा उद्देश काय हे स्वतः मी जाणून घेतला आणि मी सर्व शेजार पाजारच्या गावातल्या कार्यकर्त्यांना, प्रत्येकाला, युवकाला, मित्र मैत्रिणीला सर्वांना सांगणार याचा उद्देश। धन्यवाद, थँक्यू। तर दर्शको, आपल्यासोबत आता दवळपुरी गावातील एक व्यापारी उपस्थित आहेत, आपण त्यांच्याशी या कार्यक्रमाबद्दल जरा जाणून घेऊयात। सर, नमस्कार। नमस्कार। आपलं नाव? नानासाहेब पुतुडे। सर, तुमच्या गावात म्हणजे दवळपुरी आश्रमाजवळ संत रामपालजी महाराज यांचा आश्रम झाला आहे, सतलोक आश्रम, त्या आश्रमामध्ये आता येत्या सप्टेंबर महिन्यात 6-7-8 तारखेला कार्यक्रम आहे, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? कसा असतो त्यांचा कार्यक्रम? त्यांच्याबद्दल जरा आम्हाला माहिती द्या। कार्यक्रम तर एकदम भारी असतो त्यांचा, कारण सर्व जाती धर्माचे लोक येतात पहिली गोष्ट, आणि खूप लांबून बी लोक येतात। आणि पहिली गोष्ट म्हणजे आमच्या गावाचं भाग्य आहे की आमच्या गावामध्ये मठ आहे,
आणि त्या आमच्या गावाचा बी बराचसा म्हणजे फायदा म्हणजे लोकांना थोडंसं ज्ञान वगैरे प्राप्त होईल त्याच्याबद्दल माहिती बी होईल. कसं वागायचं, कसं राहायचं, समाजाचं संघ कसं वागायचं, बोलायचं, सगळी माहिती बी म्हणजे त्या आश्रमामध्ये जवळजवळ शिकायला भेटेल आम्हाला बी. सर, हा जो कार्यक्रम होणार आहे 6, 7, 8 तारखेला, त्या कार्यक्रमात तुम्ही येणार का? आणि तुमचे जे शेजारी लोक आहे किंवा तुमचे नातेवाईक आहे त्यांना तुम्ही सांगणार का येण्यासाठी? हो, येणार ना, कारण मागच्या वेळेस बी आम्ही गेलतो ना, तर ह्यावेळेस बी येणारच आम्ही बी. तर कार्यक्रम मस्त राहतो, भांडारा बी मस्त राहतो. त्याच्यामुळे पहिली गोष्ट आहे ना, लांबून लांबून लोक आम्हाला जवळ असून जाता येत नाही, असं थोडी आम्ही जाणार जवळ असून ना, तर लोक लांबून लांबून येतात. UP, बिहार, लांबून लय लांबून लोक येतात ना, आम्ही पाहतोय. त्याच्यामुळे आम्हाला जाणं जवळ आहे, त्याच्यामुळे आम्ही जाणार तिथे. धन्यवाद. धन्यवाद. तर दर्शको, हे होते धवळपुरी गावातील एक व्यापारी, त्यांचे विचार. तर दर्शको, आपल्यासोबत धवळपुरी गावातील एक नागरिक उपस्थित आहेत. आपण त्यांच्याकडनंही जरा माहिती घेऊयात. सर, नमस्कार. आपलं नाव? कान्हू पुंजा पालवी. सर, तुमच्या गावाजवळ एक आश्रम झालाय, सतलोक आश्रम धवळपुरी. तिथे येत्या 6, 7, 8 सप्टेंबर रोजी कार्यक्रम आहे, त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? माहिती आहे. आम्ही इथून मागले जे कार्यक्रम झाले ते कार्यक्रमला आम्ही होतो आणि आम्हाला एकदमच भारी वाटलं. तर 6, 7, 8 सप्टेंबर रोजी जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला तुम्ही जाणार का? आणि तुमचे जे नातेवाईक आहेत त्यांना तुम्ही सांगणार का? सांगणार, आमच्या नातेवाईकाला सांगणार ना, आम्ही सुद्धा येणार. कसा वाटला मागचा कार्यक्रम तुम्हाला? एकदम भारी वाटलं, म्हणूनच आम्ही परत सुद्धा येणार आहे. धन्यवाद. दर्शक हो, या गावामध्ये आता प्रचार सेवा झालेली आहे. आपण गावकऱ्यांचे सुद्धा विचार या सेवेबद्दल जाणून घेतले, ज्यावरनं आपल्याला कळतं की खूप उत्साह या गावकऱ्यांमध्ये सुद्धा आहे आणि या कार्यक्रमामध्ये येण्यासाठी ते सुद्धा खूप इच्छुक आहेत, खूप उत्सुक आहेत. यावरनं आपण अंदाजा लावू शकतो की या गावकरी सोबतच म्हणजे संत रामपालजी महाराजांचे जे अनुयायी आहेत, त्यांचा जो भक्त समुदाय आहे, त्यांच्यासोबतच या गावातले जे गावकरी आहे, जवळपासचे जे लोक आहे, ते सुद्धा या कार्यक्रमात मोठ्या उत्साहाने सहभागी होणार आहेत.